सर्वात प्रथम तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे नारळी पौर्णिमा आहे, त्यासाठी मी आज वरळी गावामध्ये आलेलो आहे। तुम्ही जो माझ्या पाठीमागे बघत असाल ते तुम्हाला समोर दाखवतो। हे बघा, हा वरळीचा समुद्र किनारा आहे, जी जेट्टी बोलली जाते। आज या जिथे माझ्या समोर या साईडला या काही बोटी आहेत, या बोटींचं पूजन होणार आहे। आणि हे पूजन होऊन हे बघा तुम्ही, एक इथे हे गोल्फा देवी आहे, तिकडे पुढे अजून 3-4 असे भरपूर इथे बोटी येणार आहेत। आणि या बोटींची आज पूजा केली जाणार आहे आणि सोन्याचा नारळ जे बोलतात आहे तसं इथे अर्पण करणार आहे। पण त्यासाठी आपल्याला पुढे अजून आहे ना गावामध्ये जायचं आहे। तिथे पारंपरिकरित्या कशी पूजा केली जाते, जे नृत्य आहे, ते जे सादरीकरण आहे ते आपल्या तिकडे पाहायला मिळणार आहे। तो व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा की मी अशाच पुढे तुम्हाला अजून चांगले चांगले व्हिडिओज बनवून दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर चला आता आपण तिकडे जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये मी आता वरळीला आलो होतो आणि तिकडे
पारंपरिकरित्या जे नारळी पुनवचा सण असतो, जे आपल्या समुद्रामध्ये नारळ पौर्णिमेच्या दिवशी ही लोक नारळ सोडत असतात, तो ती पालखी मिरवणूक जी असते ती घेऊन आता ते लोक निघालेले आहेत. आणि मी सुद्धा तिकडनं निघालेलो आहे आणि मी थेट आता जेट्टी समुद्र माझ्या समुद्र बघा सर समुद्र जेट्टीकडे मी आता आलेलो आहे आणि आता पालखी इथे येणार आहे आणि ते समुद्रामध्ये तो नारळ जो आहे तो इथं आपल्या समुद्रामध्ये टाकणार आहे, जेणेकरून उद्यापासून त्यांच्या बोटी ज्या आहेत त्या समुद्रात जायला लागतील. तर थोडाच वेळ अजून राहणार आहे, तर तुम्ही बघत राहा आणि कंटिन्यू राहा, कारण की आत्ताच पालखी इथे येणार. तुम्ही आवाज ऐकत असाल, पालखी आता तिकडनं निघालेली आहे. कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला बाकीचा व्हिडिओ मी दाखवतो. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनेन्द्रियेण पूजा करावा स्मरावा करोमि यज्ञं अच्युतं केशवं नारायणं कृष्णदामोदरं आनंदाचा येल्को जय देवाचा देवी माते की देवी माते की देवी माते की देव महाराज की वेता देव महाराज की हर 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 हाय माऊलीचा सदानंदाचा येलकोट इकडे काय नाही पाण्यामध्ये सदानंदाचा मल्हार येलकोट जय मल्हार आई माऊलीचा हर हर महादेव. बॅटरी साईज हो बॅटरी साईज जाऊ चालेल चालेल. छत्रपती शिवाजी महाराज की सदानंदाचा हर हर आनंदाचा कोणी मध्ये नका येऊ. रामाचा वटपाये सगना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामन जय देव जय देव सदानंदाचा आई मातेचा गोल्पादेवी माते की जय. देवी माते की जय. देवी माते की जय. हर हर महादेव हर हर महादेव बम बम.
सागर देवता हे वरुण देवता आज आपल्या धंद्या पाचाला सुरुवात करत आहेत. त्यांना शेराला सव्वा शेर दे आणि आज जे काही परकीयांचं आपल्या देशावरतीला जे आक्रमण समुद्रमार्गे होत आहे ते सागर देवते तू ते थांबवून ठेव आणि जे काही आमच्या शेराला सव्वा शेर दे विटाला तू जा आमच्या याच्यावरतीला संपूर्ण कोळी समाजावरतीला तुझी कृपादृष्टी राहू दे. एवढंच नव्हे तर आता जे काही जे प्रकल्प होत आहेत आणि आम्ही सगळे जे काही बाधित होत आहोत तर त्या यांचं आमचं सर्वांचं व्यवस्थित तू पुनर्वसन करून घे. एवढंच नव्हे तर आमच्या मुलांना धंद्या पैशाला रोगराई जी काही आलेली आहे आपल्या याच्यावरतीला त्याचा तू समूळ नाश कर आणि आमचा जो समाज आहे त्याला पदोन्नती कर, त्यांना पुढे वाटचाल करून दे. सदानंदाचा आई मातेचा अजून पण थांबा. सावकाश टोल सांभाळा खड्डा महादेव सदानंदाचा जय मल्ला नायरी पौर्णिमा हा आमचा कोळी समाजाचा खूप मोठा उत्सव आहे. नायरी पौर्णिमामध्ये सोन्याचा मुलामा दिलेला नारळ आम्ही समुद्र देवतेला अर्पण करून समुद्र देवतेला शांत करतो आणि उद्यापासून आमची मच्छीमारी आमची उपजीविका चालू होते. भर खोल समुद्रात आमचे मच्छीमार आमचे बांधव जाऊन मच्छी मारून आणतात. ते सुखाने जाऊ आणि सुखाने येऊ यासाठी आम्ही समुद्र देवतेला विनंती करतो, अर्ज करतो की आमच्या लोकांना सुखाने देऊन सुखाने हाड आणि आमच्या लोकांना चांगलं सुख यश समृद्धी देऊ. आणि हा सण एक चांगला गोड सण आहे. नारळाचा पदार्थ गोड पदार्थ करून घरात त्याची लागणीपाक करून सगळ्यांना खायला देतो. त्याच्यानंतर चांगला ड्रेस चांगले कपडे जे आमचे पारंपरिक वेश आहे तो परिधान करून आम्ही हा वाजत गाजत सण साजरा करतो. हेच आमच्या सणाचं वैशिष्ट्य आणि आमच्या मोठी भूमी हां. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता तिन्ही पालखी इथे आल्या होत्या. तिन्ही पालखीमधले जे नारळ विसर्जन केलेले आहेत आणि आपल्यासमोर वेणू इथे आले आता जी पालखी आली होती आणि पालखीमध्ये जे नारळ वगैरे विसर्जन झालेले आहे आणि तू इतके वर्षापासून या कोळीवाड्यामध्ये ते येतोय तुझा अनुभव काय? माझा अनुभव आहे की प्रत्येक वर्षी एकदम सुंदरच असतो. आपली जी परंपरा आहे हिंदू पाटलांची आहे म्हणजे नऊ पाटील गावातली आपण जी मोठी पाटील परंपरा आहे त्यांच्या परंपरेचा नारळ वर्षी गावाला मानाने वाजत गाजत तिकडे समुद्र देवतेला अर्पण करायसाठी घेऊन येत असतात. म्हणजे कसं आपला जो समुद्र आहे हरियाणा आहे जो आपण जून महिन्यापासून जी मासेमारी केल्या जातात जसं आपल्याला शांत करण्यासाठी त्यांचा पण दिला जातो. बस नारळी पौर्णिमेचा आणि बाकी एकदम गोड उत्सव आहे. सर्वांचा आनंदाचा उत्सव आहे. धन्यवाद. आपण पण याचे व्हिडिओ बघत असतो. तर व्हिडिओ तुझ्या चॅनलला पण आपण सबस्क्राईब केलेले आहे आणि खूप चांगले